हे शेंगुळे मस्तपैकी तयार झालेले आहेत. ए बेटा, हे आता टेस्ट तर करून बघ ग. कुळदाचे पीठ, थोडासा लसूण, 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, जिरे, हळद आणि चवीपुरता मीठ. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेऊन घ्या. हे वाटण साधारण 1 चमचा आपण ह्यात घालणार आहोत. आपण हळद आणि मीठ हे सुद्धा ह्याच्यात टाकणार आहोत. थोडंसं कोमट पाणी घालून आपण ह्याचा एक छान असा डो मळून घेणार आहोत. फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही, असं छान असा डो आपण तयार करून घेऊया. हे असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे शेंगुळे तयार करूया. शेंगुळे खरं तर आमच्या घरात सर्वांना खूप आवडतात. थंडी आली की हा बेत आमच्याकडे असतोच असतो. आणि खरंच सांगायचं ना तर लहानपणीची आठवण होते. आईच्या घरी असताना माझ्या आईची आई ही घरी यायची खास शेंगुळे बनवण्यासाठी आणि मोठं पातेलं घेऊन ती त्याच्यात शेंगुळे बनवायची. आम्ही सगळे चिल्ले पिल्ले गोळा व्हायचो. कोणी पाट घ्यायचं जवळ, कोणी ताट घ्यायचं, ज्याच्या हातात जे येईल ना ते घेऊन सगळेजण असे बसायचे आणि हे असे शेंगुळे असे वळायला बसायचे. ती लहानपणीची मज्जा काही औरच होती. आणि त्यानंतर आम्ही सगळे भाऊ बहिणी असे एका ताटात हे शेंगुळे खायला बसायचो. त्याच्यासोबत कांदा, लिंबू, खूप मज्जा यायची. ते दिवस खूप अप्रतिम दिवस होते. कुळीथमध्ये उष्णता ही खूप जास्त असते, त्याच्यामुळे ते थंडीत खाल्ले जातात. कुळदाचे बेनिफिट्स जर तुम्ही म्हणाल ना तर सर्दी खोकल्यासाठी परिणामकारक तर असतंच, पण त्याच्यासोबत किडनी स्टोन सुद्धा ह्याच्याने निघून जातो. शुगर वाढत नाही. अल्सर सुद्धा जर असेल तर ते कमी करतं. अस्थमाच्या पेशंटसाठी पण कुळद्यामुळे आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी मदत करतं. हिवाळ्यात उबदार असते. मासिक पाळीच्या समस्यांवर नियंत्रण ठेवते. असे भरपूर गुण या कुळदामध्ये आहेत. माझी आजी म्हणायची की 6 ग्रॅम प्रोटीन हे आपल्याला एका अंड्यातून भेटतं, पण 1 वाटी जर कुळीद आपण जर खाल्ले तर हेच 6 ग्रॅम प्रोटीन आपल्याला त्या कुळदाच्या एका वाटीतून मिळत असतं. हे आपले शेंगुळे पूर्ण वळून झालेले आहेत. थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी हे पीठ ठेवलेलं आहे. ह्याच्यात आपण पाणी घालून घ्यायचंय आणि थोडंसं असं हे पीठ मोकळं करून घ्यायचं की जेणेकरून आपण जेव्हा फोडणी घालू पाण्याला तेव्हा दाटसरपणा येण्यासाठी हे आपल्याला नंतरून त्याच्यात टाकायचंय. हे असं दाटसर आपण हे पीठ आता पाण्यात टाकून असं करून घेतलंय. आता आपण ह्यात साधारण 1.5 चमचा तेल घालणार आहोत. थोडेसे जिरे टाकणार आहे फोडणीसाठी. आपण जो उरलेला मसाला वाटला होता तर तो उरलेला मसाला ह्याच्यात टाकणार आहे. थोडासा हिंग घालायचा आहे. ह्यात गरम पाणी ओतायचंय.
हळद आणि मीठ टाकलं. आता ह्याला छान उकळी फुटली की आपण हे शेंगुळे ह्याच्यात घालायचे आहेत. साधारणतः हे छान आतपर्यंत शिजण्यासाठी 40 ते 45 मिनिटं लागतात. आता घाईच्या वेळेस आपण कुकरला लावून 4 शिट्ट्या सुद्धा करू शकतो ह्याच्या. हे शेंगोळे आता मस्तपैकी आपले तयार झालेले आहेत. ए बेटा, हे आता टेस्ट तर करून बघ ग. काय मस्त झाले ग आई, एक नंबर. थँक्यू. अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.